साधारणतः लोणच्याशिवाय भारतीय थाळी अपूर्णच मानली जाते. लोणचं, पापड असं तोंडी लावायला काहीतरी असल्याशिवाय भोजनाची मजाच येत नाही. आणि त्यात लोणच्याचा स्वाद एकदमच चटपटीत असतो आणि आहाराची चव देखील झटक्यात वाढवतो. लोणच्यामध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे लोणच्याचा फ्लेवर अधिक मजबूत होतो. तसं पाहिलं तर लोणच्याचे असंख्य प्रकार आहेत, पण त्यातील सर्वच लोणची आरोग्यासाठी लाभदायक नसतात. काही प्रकारच्या लोणच्यामध्ये कमी तेल आणि कमी मसाल्यांचा वापर केला जातो. आणि लिंबाचं लोणचं देखील असाच एक लोणच्याचा प्रकार आहे. चला तर मग आज आपण लिंबूचं लोणचं कसं करायचं ते पाहूयात. सुरुवातीला लिंबू पाण्यामध्ये 1 तास ठेवून ते स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत. त्याला थोडं देखील पाणी असता कामा नये. त्यानंतर लिंबाच्या फोडी कट करून घ्यायच्या. त्यातील बिया फक्त काढायच्या आहेत. रस लिंबाचा काढायचा नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, या लिंबाच्या लोणच्यामध्ये मीठ कोणतं घालायचं, तर यामध्ये खडा मीठ घालायचं. त्यामुळे लोणचं हे आपलं खराब होत नाही. तर हे मीठ मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून यातील खडे लवकरच विरघळतील. मिक्सरला वाटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मीठ अशा प्रकारे दिसतं. आता या लोणच्यामध्ये हळद घालायची आहे. हळद देखील आपल्याला घरी बनवलेली पाहिजे, जेणेकरून या हळदीमध्ये कोणतेही केमिकल नसावे. त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. ही हळद मिक्सरला वाटून घेतलेली आहे. हळकुंड जे असतं ते हळकुंड मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्याची हळद या लोणच्यामध्ये वापरली तर नक्कीच आपलं लोणचं खराब होत नाही. मिठाचं प्रमाण बघायला गेलं तर 1 वाटी मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी हळद घेतलेली आहे. आता या लिंबाच्या फोडीमध्ये हळद आणि मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता याला एका भरणीमध्ये भरून रात्रभर असंच ठेवायचं आहे किंवा 2 दिवस ठेवायचं आहे. तर हे लोणचं 1 रात्र या भरणीमध्ये भरून मी ठेवलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता या लोणच्याला किती मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आता एका पातेल्यात साखर घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जितकं गोड हवं आहे तितकी तुम्ही साखर वापरू शकता. मला गोड लोणचं आवडतं, त्यामुळे इथे मी साखर थोडी जास्त घेतलेली आहे. साखर 4 वाटी घेतली तर 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवरती या साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. त्यानंतर मंद आचेवरती साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी गोळीबंद साखरेचा पाक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं लिंबाचं लोणचं अगदी मस्त आणि टेस्टी तयार होणार आहे. तर फ्रेंड्स, या साखरेचा पाक तयार करण्यासाठी मला फक्त 5 मिनिट वेळ लागलेला आहे. आता या साखरेचा पाक तयार झालेला आपण एका बशीमध्ये थोडंसं पाणी घेऊन पाहू शकता. त्यामध्ये गोळी झाली तर ओळखायचं आपण साखरेचा पाक तयार झालेला आहे. किंवा एका या चमच्याने आपण हा साखरेचा पाक घ्यायचा आहे आणि त्या पाकाचा शेवटचा थेंब आपल्याला पाहायचा आहे, जेणेकरून त्या थेंबाची लांब अशी तार झालेली पाहिजे. त्यावेळी आपण ओळखायचं आपला पाक तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता या साखरेचा पाक कसा तयार झालेला आहे. अगदी शेवटचा थेंब पाहायचा आहे आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे या साखरेचा पाक तयार करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता साखरेची कशी तार बनलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि या लिंबाच्या फोडी त्या पातेल्यात घालायच्या आहेत. त्याआधी आपण काय करायचं आहे, त्या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. हे लाल तिखट तुम्ही अंबारीची पुडी असते ती मिरची पूड घालू शकता किंवा आर्यची चिली पावडर घालू शकता. इथे मी आर्यची चिली पावडर वापरलेली आहे. यामुळे आपल्या लोणच्याला खूप मस्त असा कलर येणार आहे आणि खाण्यासही टेस्टी लागणार आहे. साखरेच्या पाकामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आणि हे सर्व मिसळून घ्यायचं आहे.
आता यामध्ये लिंबाच्या फोडी घालायच्या आहेत. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. एका चमच्याने सगळीकडे आपण या लिंबाच्या फोडी छान अशा परतून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आणि गॅस सुरू करायचा आहे आणि 1 मिनिट फक्त या लोणच्याला मस्त अशी दणदणीत वाफ घ्यायची आहे. आता यावरती एक ताट झाकायचं आहे आणि एखादा मिनिट फक्त छान अशी वाफ घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं लोणचं खाण्यासाठी तयार होणार आहे. 1 मिनिट वाफ घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता लोणचं किती मस्त दिसत आहे आणि तयार झालेलं आहे दररोज खाण्यासाठी लिंबाचं लोणचं. हे लिंबाचं लोणचं तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये भात आणि आमटी सोबत खाऊ शकता. खूपच मस्त लागतं. या लिंबाची चव आपण साखरेच्या पाकामध्ये केल्यामुळे आंबट गोड अशी चव लागणार आहे. आता हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आपण एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.